चला तर आज आपण करूया हेल्दी आणि टेस्टी सरसोचा साग। तर साग करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे सरसोची पानं म्हणजेच मोहरीची पानं। त्याचबरोबर यात घालणार आहोत आपण मेथी, थोडंसं पालक आणि बथुआ। इथे आपल्याला मोहरीची पानं जास्त घ्यायची आहे आणि बाकीच्या भाज्या कमी घ्यायच्या आहेत। इथे मी अर्धा किलो सरसोची पानं घेतली आहेत आणि अर्धा किलोमध्ये मेथी, पालक आणि बथुआ घेतलेला आहे। अर्थातच टोटल आपण 1 किलो पालेभाज्या घेतलेल्या आहेत। याचबरोबर आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची। सर्वात आधी एका कुकरमध्ये आता सांगितलेल्या सर्व पालेभाज्या घालायच्या आहेत। यात थोडंसं मीठ आणि पाणी घालून भाज्या झाकण ठेवून थोड्या शिजू द्यायच्या। सर्व भाज्या खूप जास्त असल्यामुळे त्या कुकरमध्ये एका वेळेला मावत नाही आहेत, म्हणून एकदा वाफ घेतल्यावर या सर्व भाज्या नरम झाल्या की उरलेल्या भाज्यासुद्धा मी यात घालून घेत आहे। मोहरीची पानं ही फक्त हिवाळ्यात येतात आणि तीसुद्धा भरपूर प्रमाणात, म्हणून सर्वांनी हिवाळ्यामध्ये सरसोचा साग हा आवर्जून खावा, कारण तो आपल्या तब्येतीसाठी उत्तम तर आहेच आणि तो चवीलासुद्धा अतिशय छान लागतो। मी इथे एक वाफ काढून घेतलेली आहे आणि ह्या सर्व भाज्या आता नरम झालेल्या आहेत। इथे मी शिजवायच्या आधी मेथीची पाने तोडून घेतली होती, मोहरी, बथुआ आणि पालक हा बारीक चिरून घेतला होता। आता आपल्या उरलेल्या पालेभाज्या मी यात घालत आहे। याचबरोबर यात घालायचं आहे हिरवी मिरची, लसूण, आल्याचे तुकडे आणि 2 चिरलेले टोमॅटो। हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि यात पाणी घालून मंद गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मंद गॅसवर भाज्या शिजवल्याने त्यातील पोषक तत्त्वे टिकून राहतात व भाज्या जळत नाहीत। त्याचबरोबर भाजी सर्वीकडून सारखी शिजते आणि भाजीला चवसुद्धा मस्त येते। आता मी मंद गॅसवर कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घेत आहे। तुम्ही ही भाजी कुकरमध्ये नाही शिजवली तरी चालेल, पण मला आज घाई असल्यामुळे मी ही भाजी कुकरमध्ये शिजवत आहे। हे बघा, आपलं सरसो, मेथी, पालक, बथुआ त्याचबरोबर मिरची, टोमॅटो सर्व छान शिजलेलं आहे। आता याची मिक्सरमधून छान प्युरे करून घ्यायची। ही प्युरे आता आपण मंद गॅसवर थोडा वेळ शिजवून घेऊया। आता हा साग शिजवताना आपल्याला यात घालायचं आहे थोडंसं बेसन, कारण काही वेळाने या भाजीला पाणी सुटते आणि बेसन ती पाणी अब्झॉर्ब करून साग एकत्र बांधून ठेवण्यास मदत करते, म्हणून आपण यात थोडंसं बेसन घालत आहोत। बेसनाऐवजी तुम्ही यात मक्याचं पीठसुद्धा घालू शकता। आता हा साग तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं असेल तेव्हा फोडणी देऊ शकता। चला तर आता आपला साग फोडणी घालूया। एका पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप घालायचं, त्यात जिरं आणि भरपूर मोहरी घालायची। जिरं मोहरी छान तडतडले की यात मी घालत आहे लसणाची पेस्ट। लसणाची पेस्टऐवजी तुम्ही लसूण बारीक चिरून घेतला तरी चालेल। आता हा लसूण थोडा सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया। हे सर्व छान परतून झालं की आता मसाले घालायचे। हे बघा, लसूण छान सोनेरी झालेलं आहे। आता मी यात घालत आहे धनेपूड, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट। पालेभाज्या शिजवताना यामध्ये हिरव्या मिरची घातली असल्यामुळे आता तिखट आपल्याला कमी घालायचं आहे। हे मसाले परतले की यात आपल्याला घालायचं आहे आपण शिजवलेलं साग। या चवीप्रमाणे मीठ घालून थोडं परतून घ्यायचं। लक्षात घ्या, आधी पालेभाज्या शिजवताना आपण मीठ घातलं होतं, म्हणून आता मीठ कमीच घालायचं आहे। हे सर्व छान एकत्र करून थोडंसं परतून घ्यायचं। हे थोडं परतल्यावर मी यात घालत आहे थोडासा गरम मसाला। हे सर्व छान एकत्र करून यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया। आता एक वाफ काढून घेतलेली आहे। आता मी यात घालत आहे 1 चमचा लोणी। घरी छान लोणी कसं काढायचं याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा। लोणी छान मेल्ट झालेलं आहे। आता मी यात घालत आहे बारीक चिरलेला कांदा। वरून चिरलेला कच्चा कांदा घातल्यामुळे जेवताना भाजी थोडी क्रंची छान लागते। बघा, हा आपला साग किती छान दिसत आहे। सरसोचा साग तयार आहे। आता या सागला साईडमध्ये ठेवूया आणि यावर घालण्यासाठी तुपाचा तडका तयार करूया। हा साग आपण असं सुद्धा खाऊ शकतो, पण यावर तुपाचा तडका जर घातला तर याची चव आणखीन छान लागते। तडक्यासाठी मी इथे घेते साजूक तूप। तूप मेल्ट झालं की यात घालत आहे जिरं। जिरं छान तडतडलं की यात भरपूर मोहरी घालायची। मोहरी तडतडली की यात घालायचं आहे लसूण। फोडणीमध्ये मी थोडंसंच लसूण घालत आहे, कारण साग शिजवताना आणि भाजी फोडणी घालताना मी यात भरपूर लसूण घातला होता। मी इथे लसणाची पेस्ट घालत आहे, पण तुम्ही चिरलेलं लसूणसुद्धा घालू शकता। ही रेसिपी माझ्या ताईची आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं छानसं छोटंसं बोट उचलून लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। तर अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी बघत राहा माझे चॅनल गौरीज किचन।